चला मित्रांनो, आपल्याला रिटर्न ब्लॉगवरती यायचं आहे. आपल्या ब्लॉगवरती यायचं आहे. आता आज आपण लेआउट हा ऑप्शन बघणार आहे मित्रांनो. आता लेआउटमध्ये काय काय आपल्याला सेटिंग असेल ती सेटिंग आपण त्याच्यात सर्व सेटिंग बघणार आहे मित्रांनो बघा, आता तुम्हाला तुम्हाला थीममध्ये काय चेंजेस करायचे नाही मित्रांनो. इथे चेंज केल्याने काय सर्व सेटिंग चुकून जाते. आता बघा, थीम वरती यायचं आहे. तुम्हाला असं कस्टम दिसेल. कस्टम दिसल्यानंतर तुम्ही इथे टॅप करायचं, नंतर रिस्टोर करायचं आहे. रिस्टोर नंतर केल्यानंतर तुम्हाला मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे मित्रांनो थीमची. हा फ्रीमध्ये डाउनलोड करू शकता तुम्ही. ती थीम इथे तुम्हाला अपलोड करायची आहे मित्रांनो. इथे अपलोड केल्यानंतर तुम्हाला जर ती आवडली नसेल थीम तर तुम्ही चेंज करू शकता. ही डायरेक्ट तुम्हाला फ्रीमध्ये दिले जातं. तर मी जी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये ॲड केले ती ओपन करून डाउनलोड करून घ्यायचं मित्रांनो आणि इथे इन्स्टॉल करून द्यायचं. नंतर मित्रांनो लेआउटमध्ये बघू आपण लेआउटमध्ये काय काय सेटिंग असते. थीम ऑप्शन, डिफिकल्ट आणि टॉप नेव्हिगेशन, सोशल टॉप, हेडर लोगो, हेडर ॲड्स, मोबाईल लोगो, मेनू, मेन पोस्ट, साईड बाय राईट, हे तुम्हाला ऑप्शन बघा. त्याच्यात आपला फॉलोअर्स, सर्च फीचर्स, अबाउट मी, फॉलोअर्स, साईड बार, पॉप्युलर पोस्ट, कॅटेगरी, कॉन्टॅक्ट फॉर्म, मेनू, फुटवेअर असं तुम्हाला दिसेल मित्रांनो. आता बघा, माझी ऑलरेडी ही वेबसाईट क्रिएट आहे. तर मी तुम्हाला आता या थीम ऑप्शनमध्ये काय फिलअप करायचं ते तुम्ही या व्हिडिओमध्ये बघायचं मित्रांनो. आता बघा मित्रांनो, आता CSC ऑप्शन काय असेल, थीम ऑप्शन असेल. या ऑप्शनला काहीच करायचं नाही. CSC ऑप्शन आणि डिफिकल्ट व्हेरिएबल हे ऑप्शन काहीच करायचं नाही मित्रांनो. ऑलरेडी आपलं सेटिंग झालंय थीमचं. नंतर आपल्याला सुरुवातीमध्ये टॉप नेव्हिगेशन काय असते. आता बघा मित्रांनो, टॉप नेव्हिगेशन वरती जाऊ आपण. इथे टॅप केल्यानंतर तुम्हाला असं दिसेल बघा, लिंक लिस्ट. आता पेजेस बघा मित्रांनो, आता आपण जसं आर्टिकल लिहिलं असं आर्टिकलमध्ये आपल्याला किती पेजेस शो करायचं आहे. आपण आर्टिकल पोस्ट केले असेल आणि त्याच्यात पेजेस किती तुम्हाला शो करायचं आहे, तर तिथे 5 किंवा 4 असं फिलअप करायचं मित्रांनो. एवढंच टाकायचं, जास्त करू नका, कारण त्याच्यात आपल्याला मोबाईलमध्ये रीड करता येत नाही मित्रांनो. तर 4 किंवा 5 केले तर ते मोबाईलमध्ये व्यवस्थित दिसतं. आता शॉर्टिंग इथे म्हटलंय शॉर्टिंग. आता हे डोंट शॉर्ट असं बटन ऑन करायचं आहे. हे ऑन केल्यानंतर तुम्ही इथे होम लिंक. आता होम लिंक काय असेल मित्रांनो बघा, होम लिंक. आता हे सोडून द्यायचं, होम लिंक सोडून द्यायचं आहे. असं आपल्याला असंच ठेवायचं आहे. अबाउट कॉन्टॅक्ट अँड डिस्क्लेमर प्रायव्हसी. आता बघा मित्रांनो, अबाउट कॉन्टॅक्ट डिस्क्लेमर प्रायव्हसी. आता अबाउट कॉन्टॅक्ट डिस्क्लेमर प्रायव्हसी काय असते. आता इथे पेन्सिलवरती टॅप करायचं आहे. इथे टॅप केल्यानंतर तुम्हाला असं लिंक दिसेल मित्रांनो. आता बघा, अबाउटची आपल्याला लिंक तुम्हाला मी जसं डिस्क्रिप्शनमध्ये म्हटलंय, तुम्हाला पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला लिंक कशी ॲड करायची ते दाखवणार आहे मित्रांनो. नंतर आपल्याला हे बघा, कॉन्टॅक्ट फॉर्म. आता कॉन्टॅक्ट फॉर्ममध्ये आपल्याला सेम टू सेम जसं आपण सेव्ह केलं, इथे सेव्ह केल्यानंतर आपल्याला कॉन्टॅक्ट फॉर्मची लिंक आपल्याला इथे पेस्ट करायची आहे. डिस्क्लेमरची लिंक पेस्ट करायची आहे. नंतर प्रायव्हसी पॉलिसीची लिंक आपल्याला पेस्ट करायची आहे मित्रांनो. बघा, ही लिंक पेस्ट करण्यासाठी आपल्याला नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला मी ही दाखवणार आहे संपूर्ण प्रोसेस. तर मित्रांनो, आता सेव्ह केल्यानंतर तुम्ही टॉप सोशल टॉप नेव्हिगेशन वरती जायचं आहे. सोशल टॉप वरती जायचं. इथे तुम्हाला या पेन्सिलवरती टॅप करायचं आहे. इथे टॅप केल्यानंतर तुम्हाला असं पोर्टल दिसेल. इथे सेम टू सेम नंबर ऑफ आयटम्स अँड शो इन लिस्ट. आता पेजेस जसं तुम्हाला म्हटलं होतं, पेजेस किती आपण शो करायचं आपल्याला डिस्प्लेवरती आणि बाकी नेक्स्ट बटनवरती त्या ॲपमध्ये असेल. तर मित्रांनो, आता 4च मी फिलअप केले. 4 केल्यानंतर सेम टू सेम प्रोसेस आहे. आता बघा, आता आपण कोणतं बघतोय, टॉप सोशल. आता आपल्याला फेसबुक, तुमच्याकडे तुमचं फेसबुकचं अकाउंट असेल त्याची लिंक इथे पेस्ट करायची. या पेन्सिलवर क्लिक करायचं आणि इथे पेस्ट करून द्यायचं. इंस्टाग्राम असेल त्याचीही लिंक तुम्ही कॉपी करायची आणि इथे पेन्सिलवर क्लिक करून इथे पेस्ट करून द्यायचे. नंतर यूट्यूब मित्रांनो, आता तुम्ही यूट्यूब चालवत असाल, तुमच्याकडे यूट्यूब चॅनल असेल तुमचं स्वतःचं, तर त्याचं लिंक तुम्ही सुद्धा इथे ॲड करू शकता मित्रांनो. इथे ॲड करायचं, पेन्सिलला टॅप करायचं आणि इथे पेस्ट करून द्यायचं. आता टेलिग्राम मित्रांनो, आता बघा, टेलिग्राम तुमच्याकडे असेल
तुमचं अकाउंट असेल टेलिग्रामचं त्याची लिंक घ्यायची आणि इथे पेस्ट करून द्यायचं मित्रांनो. आता इंस्टाग्राम बघा मित्रांनो, फेसबुक, इंस्टाग्राम, यूट्यूब, टेलिग्राम, ट्विटर. आता ट्विटर पण असेल तुमच्याकडे तर त्याची लिंक कॉपी करायची आणि ॲड न्यू आयटम वरती सिलेक्ट करायचं आणि असं पोर्टल तयार होईल आणि पेन्सिलवर क्लिक करून तिथे सेव्ह करून द्यायचं मित्रांनो. आता हे झालं आपल्याला सोशल टॉप. आता हे व्यवस्थित लक्षात ठेवायचं. बाकी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला लिंक कसं जनरेट करायचं आणि कसं पेस्ट करायचं ते तुम्हाला दाखवणार आहे मित्रांनो. आता टॉप नेव्हिगेशन हे तुम्ही पाहिलं असेल. टॉप नेव्हिगेशन काय असतं हे बघा मित्रांनो. टॉप नेव्हिगेशन्स आता तुम्हाला होम, अबाउट, कॉन्टॅक्ट, डिस्क्लेमर, प्रायव्हसी असं तुम्हाला दिसेल. तुम्ही थीम अपलोड केली असेल त्याच्यानुसार तुम्हाला होम, अबाउट, कॉन्टॅक्ट, डिस्क्लेमर, प्रायव्हसी असं दिसणार आहे मित्रांनो. आता बघा मित्रांनो, तुमचं झालं हे थीम ऑप्शन, टॉप नेव्हिगेशन आणि सोशल टॉप. आता हेडर लोगो कसं तुम्ही त्याच्यात ऍड करणार आहे या पेन्सिलवर क्लिक करायचे मित्रांनो. आता हेडर लोगो काय असतो हे बघा मित्रांनो. आता हेडर ब्लॉग टायटल. आता ब्लॉग टायटल कोणतं तुमचं ब्लॉगचं नाव असेल इथे. नंतर ब्लॉग डिस्क्रिप्शन. आता ब्लॉग डिस्क्रिप्शन याच्यात तुम्हाला ब्लॉग डिस्क्रिप्शन आता तुम्ही कशाबद्दल लिहिताय बघा. मी दिस वेबसाईट अबाउट महाराष्ट्र योजना मराठी, न्यू भरती जाहिरात, FYBSC, SYBSC, TYBSC, नोट्स, बॉटनी, बायोलॉजी, झुलॉजी, इंटरनल, वर्ल्ड आर्टिकल्स, आपले सरकार, GR महाराष्ट्र असं तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये लिहायचं मित्रांनो. असं डिस्क्रिप्शन, कारण तुम्ही ज्या कॅटेगरीचे आर्टिकल लिहत असेल ते सर्व इथे कोमा देऊन तुम्ही फिलअप करून द्यायचं आहे मित्रांनो. बघा आता लोगो, हेडर लोगो. आता हेडर लोगो हा तुम्हाला तयार करायचा आहे. ही मी तयार केले तर त्याच्यात NMK रिपोर्ट, नोकरी माहिती केंद्र असं हेडर लोगो तयार केले आहे. तुम्ही तुमच्या पद्धतीने तुम्हाला तुमच्या चॅनलनुसार तुम्ही हेडर लोगो तयार करायचे आणि इथे अपलोड करून द्यायचे मित्रांनो. इमेज वरती क्लिक करायचे, नंतर तुम्ही इथे अपलोड करून द्यायचे. नंतर हे बघा मित्रांनो, इथे अपलोड बटन आहे. तुम्ही इथे अपलोड वरती टॅप केल्यानंतर तुम्हाला असं दिसेल इथे चूज हेडर लोगो. तुम्ही तुमचं हेडर लोगो तयार केलं असेल तिथे चूज करायचं आणि अपलोड करून द्यायचे मित्रांनो. आता बघा मित्रांनो, आता URL नंबर जसं तुम्हाला म्हटलं होतं मित्रांनो, इथे URL नंबर इम्पॉर्टंट असतं. URL नंबर कुठे असतं इथे असतो डेस्कटॉपला. तो कॉपी करायचा आणि इथे URL नंबर, इमेज URL नंबर इथे पेस्ट करून द्यायचं मित्रांनो. आता इमेज प्लेसमेंट. आता इमेज प्लेसमेंटचं बटन 2 नंबरचं बटन ऑन ठेवायचं मित्रांनो. हे संपूर्ण कंप्लीट झाल्यानंतर सेव्ह करायचं मित्रांनो. सेव्ह केल्यानंतर आता हेडर ॲड्स. आता ॲड गॅझेट तुम्हाला दिसत आहे. ॲड गॅझेट, हा ॲड गॅझेट तुम्हाला बघा मित्रांनो, इथे टॅप केल्यानंतर तुम्हाला असं पोर्टल दिसेल बघा. तुम्हाला ॲडसन्स, ब्लॉग सर्च, HTML, जावा स्क्रिप्ट, प्रोफाईल, ब्लॉग, आर्क्यू, पेज हेडर्स, फॉलोअर्स, इमेज, लेबल्स तुम्हाला जे लागत असेल तुमच्याकडे इथे डेस्कटॉपवरती तुमच्या ब्लॉगमध्ये दिसत नसेल तर तुम्ही इथे ओके करून तुम्ही समोर तुमच्या डेस्कटॉपवरती आणू शकता इथे. कारण या साईटला तुम्हाला भरपूर ऑप्शन दिले. तुम्हाला जे लागत असेल तुम्हाला तुमचं सबस्क्रायबर, लिंक, लोगो सर्व जे असेल ते तुम्ही इथे पेस्ट करू शकता मित्रांनो. आता बघा मित्रांनो, मोबाईल लोगो काय असतो, जो आपण लोगो तयार केले इथे हेडर लोगो आपण पेस्ट केले इथे अपलोड केले, तसंच मोबाईल लोगो पण अपलोड करायचे. या पेन्सिलवरती टॅप करायचे. इथे टॅप केल्यानंतर तुम्हाला मोबाईल लोगो सेटिंग असं नाव दिसेल. नंतर इमेज, नंतर माय टायटल नेम लिहायचं. इथे तुम्हाला टायटल नेम काय लिहायचं तुमचं ब्लॉगचं नाव टाकून द्यायचं. तुमच्या पद्धतीने तुम्ही टाका. नंतर मित्रांनो हे बघा इनपुट इमेज, जसं आपण हेडर लोगो मध्ये पाहिलं तसंच आपल्याला इथे पण अपलोड करायचं आणि URL लिंक आपल्याला अपलोड करून द्यायचे मित्रांनो. आता सेव्ह करून द्यायचं आहे. आता सेव्ह केल्यानंतर तुम्हाला मेन मेनू. आता मेन मेनू काय असेल मित्रांनो, आता मेन मेनू त्याच्यात आपल्याला मेन मेनू. आता हे तुम्हाला दिसत आहे नोकर भरती, सरकारी योजना, मराठी न्यूज, इंग्लिश न्यूज, हिंदी न्यूज, बॉटनी असं दिसतंय तुम्हाला. असं पोर्टल तुम्हाला बार दिसणार आहे. मेन पोस्ट. आता मेन पेन्सिलवरती टॅप करायचं आहे. इथे टॅप केल्यानंतर तुम्हाला इथे बघा लिंक, टायटल हे आपल्याला ऍड करायचं मित्रांनो. आता तुमच्या पद्धतीने तुम्ही 4-5 जसं तुम्हाला पेज टर्म शो करायचं असेल तर तेवढं तुम्ही इथे नंबरिंग टाकायचं. आता डोंट शॉट हा ऑप्शन ऑन करायचा आहे. नंतर तुम्हाला होम लिंक सोडायचे मित्रांनो. आता बघा जसं मी तुम्हाला वरती चॅनलवरती इथे दाखवलं मित्रांनो, हे बघा
मी नोकर भरती सरकारी योजना मराठी न्यूज इंग्लिश न्यूज असं टायटल सर्व तयार केलंय, कारण मी ज्या कॅटेगरीचं आर्टिकल लिहितो ते कॅटेगरीचं आर्टिकल याच्यामध्ये येतं. आता सरकारी नोकरीचं असतं ते इथे अपलोड होतात आणि सरकारी योजना असेल तर याच्यात असेल मित्रांनो. आता बघा त्याच्यात आपल्याला सरकारी नोकरी, आता सरकारी नोकरी जसं आपण हे लिंक कसं क्रिएट झाली ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मित्रांनो. त्याच्यात आपल्याला हे बघा सरकारी योजना, आता हे लिंक आपण कसं पेस्ट करतात ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सरकारी न्यूज मराठी न्यूज इंग्लिश तुमच्या पद्धतीने तुम्हाला मराठी निबंध लिहायचं असेल किंवा तुम्हाला हिंदी न्यूज आर्टिकल लिहायचं असेल किंवा तुम्हाला कॉमेडी शो बद्दल आर्टिकल लिहायचं आहे, तुम्ही तुमच्या पद्धतीने तुम्ही इथे टायटल तयार करायचे मित्रांनो. असं टायटल तयार करून तुम्ही बघा तुम्हाला किती तयार करायचे, मी 1 2 3 4 5 6 तयार केले. तुम्हाला जेवढे तयार करता येईल तुम्ही तयार करू शकता मित्रांनो. पण बेस्ट काय असतं मित्रांनो 6 5 4च तुम्ही असं कॅटेगरी तयार करायचे मित्रांनो. नंतर सेव्ह अँड नेक्स्ट करायचं, सेव्ह करून द्यायचे मित्रांनो. आता सेव्ह केल्यानंतर हे मेनू बार झाला. आता मेन पोस्ट, आता मेन पोस्ट काय असतो ब्लॉग पोस्ट. आता मित्रांनो बघा मेन पोस्ट वरती जाऊ आपण, इथे टॅप केल्यानंतर मेन पोस्ट काय असेल पुढे वाचा. हे बघा मित्रांनो आता 6 नंबर दिलाय मी. 6 नंबर दिल्यानंतर इथे तुम्ही आता बघा एखादं पोस्ट तुम्ही आर्टिकल पोस्ट केले असेल आणि त्याच्यात पेजेस जास्त असेल तर तिथे नेक्स्ट बटनच्या ऐवजी तुम्ही पुढे वाचा असं तुम्ही नाव लिहायचे. तुमच्या पद्धतीने तुम्ही कसं लिहिता ते तुम्ही लिहून इथे फिलअप करायचे. नंतर आपण बघा आता तुम्हाला हा बटन ऑन ठेवायचा मित्रांनो. शो डेट हेडर हा ऑफ ठेवायचा आहे, शो ऑथर हा ऑन ठेवायचा. आता आपलं शो कोणी आर्टिकल लिहिलंय त्यांचं नाव इथे आपल्याला टाईप करायचं. आता बघा पोस्टेड बाय राकेश पवार असं मी दिले, तर हे मी माझं नाव दिले कारण मी आर्टिकल टायपिंग करून मी ब्लॉगवरती पोस्ट करतोय मित्रांनो. तर माझं नाव येणार आहे खाली. तर हे तुम्ही तुमचं नाव असेल तिथे या ठिकाणी तुमचं नाव फिलअप करायचं आहे. नंतर शो पब्लिक टाइम हे ऑफ ठेवायचं मित्रांनो. शो कमेंट काउंट हे ऑन ठेवायचं आहे. नंतर आपल्याला कमेंट शो किती फॉर्मॅटमध्ये टाकायचं आपल्याला 5. नंतर आपल्याला शो शेअर बटन हा बटन ऑन करायचं आहे. नंतर शो ऑथर प्रोफाईल, आता ज्याने लिहिलं असेल त्याची प्रोफाईल आपल्याला शो करावं लागतील, तर आपल्याला ऑन बटन ठेवायचं आहे. ऑन झाल्यानंतर आपल्याला सेव्ह आणि नेक्स्ट करायचं मित्रांनो. आता बघा साईड बार राईट. आता साईड बार राईट काय असतो मित्रांनो, आता तुम्हाला ब्लॉग वरती जातो. हे बघा तुम्हाला सर्च अबाउट मी, फॉलो यूज, फेसबुक, यूट्यूब, इंस्टाग्राम, पॉप्युलर पोस्ट, कॅटेगरीज, कॉन्टॅक्ट फॉर्म हे साईड बार वरती असते मित्रांनो. आता साईड बारला आपण जसं सेटिंग करतो इथे साईड बार वरती केल्यानंतर आता फॉलो वरती इथे टॅप करायचं आहे. तर फॉलो वरती टॅप केल्यानंतर आपल्याला दिसेल बघा हे फॉलो असं आपल्याला सेव्ह करून द्यायचं आहे. नंतर हे सेम प्रोसेस आहे मित्रांनो. इथे सर्च बार आपणच ठेवले. आता जे आपल्याला कामाचं नसेल ते तुम्ही डिलीट मारून द्यायचं. तुम्हाला अवेलेबल हवं असेल तर तुम्ही ॲड गॅजेट वरती जाऊन सुद्धा तुम्ही इन्स्टॉल करू शकता मित्रांनो. आता बघा फ्युचर पोस्ट. आता फ्युचर पोस्ट वरती इथे टॅप करायचं आहे. इथे फ्युचर पोस्ट वरती आल्यानंतर तुम्हाला शो पोस्ट टायटल, आता आपलं शो पोस्ट टायटल करावं लागेल. ऑन करायचं आहे. शो टेक्स्ट इन हे पण ऑन करायचे. शो इमेज हे पण ऑन करायचे आणि यूज मोस्ट रिसेंट पोस्ट हे ऑफ ठेवायचे मित्रांनो. आता आपल्याला हे बघा सेट महाराष्ट्र स्टेट 2024 असं मी जे पोस्ट केले ते सर्व इथे दिसते. लिस्टमध्ये संपूर्ण लिस्ट दिसेल मित्रांनो. आता जेवढे तुम्ही पोस्ट केले असेल, जेवढे तुमचं आर्टिकल पोस्ट केलं असेल तेवढं तुमचं इथे टायटल दिसणार आहे मित्रांनो. आता हे झाल्यानंतर मित्रांनो आता अबाउट मी जायचं. अबाउट मी वरती जायचंय. इथे गेल्यानंतर तुम्हाला अबाउट मी असं तुमच्यानुसार तुम्ही तुमचं इथे टायटल तुम्ही टाकू शकता मित्रांनो. आता शो अबाउट मी हे ऑन ठेवायचं आणि शो लोकेशन हे ऑफ ठेवायचं मित्रांनो. आता सेव्ह करायचं. सेव्ह केल्यानंतर तुम्हाला मित्रांनो आता फॉलो यूज. आता फॉलो यूज काय असेल इथे टॅप करायचंय. फॉलो यूज बघा फॉलो यूज इथे 4 नंबर डिजिट मी इन्सर्ट केलंय. त्याच्यानुसार आपल्याला डोंट शोट हे बटन ऑन करायचं आहे. नंतर आपल्याला हे फेसबुक, आता फेसबुक, यूट्यूब, इंस्टाग्राम, टेलिग्राम ही लिंक मी ना नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार कसं आपल्याला इथे पेस्ट करायचं असतं. आणि हे सर्व झालं मित्रांनो. आता बघा पॉप्युलर पोस्ट काय असेल तुमची, पॉप्युलर पोस्ट इथे यायचे. पॉप्युलर पोस्ट वरती यायचे.
आता लास्ट 7 डे किती, म्हणजे लास्ट 7 डेला तुमचं आर्टिकल्स कोणतं आहे पॉप्युलर ते तुम्ही इथे बघू शकता मित्रांनो. आता शो इमेज थंबनेल ऑन करायचे मित्रांनो. शो निपेट्स हे पण ऑन करायचं. मॅक्झिमम नंबर्स ऑफ शो पोस्ट, आपल्याला जे आपण आर्टिकल पोस्ट केले ते आर्टिकल आपल्याला मॅक्झिमम किती पेज दिसणार आहे ते आपल्यावर असतं. ते तुम्ही 4 फिलअप करायचं. मी 4 केले मित्रांनो. नंतर सेव्ह करून द्यायचे मित्रांनो. आता नेक्स्ट काय असेल, कॅटेगरी. आता कॅटेगरी काय असते मित्रांनो, कॅटेगरी बघा. कॅटेगरी तुम्हाला कॅटेगरी चॉईस करायचे. लेबल शॉर्टिंग हे अल्फाबेटिकल ऑन करायचे. नंतर आपल्याला डिस्प्ले हे कोड करायचे. आपल्याला शो नंबर्स पोस्ट पर लेबल्स हे शो करायचे, ऑन करायचे मित्रांनो. आता ऑल लेबल्स हे ऑन करून ठेवायचं आणि सेव्ह नेक्स्ट करायचे मित्रांनो. आता मेनू फुटवेअर. आता मेनू फुटवेअर आपण इथे पेन्सिलवरती टॅप करायचं. इथे टॅप केल्यानंतर मेनू फुटवेअर विजिट हे डोंट शॉट आता आपल्याला हे ऑन करायचं आहे. नंतर आपल्याला हे बघा, अबाउट, कॉन्टॅक्ट, प्रायव्हसी, डिस्क्लेमर, टर्म कंडिशन हे सेम आपल्याला जसं हे फुटवेअरला आहे मित्रांनो. आता फुटवेअर कोणत्या ठिकाणी आहे हे बघा मित्रांनो. आता इथे होम, अबाउट, कॉन्टॅक्ट, यूज, प्रायव्हसी पॉलिसी, डिस्क्लेमर, टर्म अँड कंडिशन हे तुम्हाला दिसते. हे काय फुटवेअर. या ठिकाणी पण आपल्याला डिस्क्लेमर, अबाउट, कॉन्टॅक्ट, प्रायव्हसी हे सर्व टर्म अँड कंडिशन आपल्याला इथे ते तयार करून आपल्याला इथे अपलोड करायचे. ती लिंक इथे अपलोड करायची मित्रांनो. आता ही बघा इथे सेम टू सेम ही प्रोसेस आहे, ती प्रोसेस आपल्याला इथे पण लिंक फक्त पेस्ट करायचंय. ते कसं तयार करता, डिस्क्लेमेशन कसं तयार करता आणि कॉन्टॅक्ट, प्रायव्हसी पॉलिसी, अबाउट, होम हे कसं ऑनलाईन तुम्ही जनरेट करू शकतात हे मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देणार आहे मित्रांनो. आणि त्याच्यानुसार आणि मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला अबाउट, कॉन्टॅक्ट, डिस्क्लेमर, प्रायव्हसी पॉलिसी हे संपूर्ण तुम्हाला तयार करून कसं पेस्ट करायचं ते तुम्हाला दाखवणार मित्रांनो. आता व्ह्यू पोस्ट वरती यायचं. व्ह्यू पोस्ट वरती आल्यानंतर हे बघा मित्रांनो, आता संपूर्ण हे तुम्हाला तुमच्याकडे थीम नसेल तर मी डिस्क्रिप्शन मध्ये दिले लिंक, ते डाउनलोड करून इन्स्टॉल करून द्यायचं मित्रांनो. काही हरकत नाही. बघा मित्रांनो, आता मी इन्स्टॉल केले, ही थीम घेतली तर कशी तुम्हाला एकदम सिस्टमॅटिक दिसते मित्रांनो. आता सिस्टमॅटिक कसं, हे बघा, सर्च, अबाउट, फॉलो, फेसबुक, युट्यूब, इंस्टाग्राम, पॉप्युलर, जसं तुम्हाला मी स्टेप बाय स्टेप म्हटलं ना कसं काय करायचं. तर पॉप्युलर पोस्ट, कॅटेगरी. आता कॅटेगरी कोणकोणती आहे तुमची ते इथे दिसेल तुम्हाला. कॉन्टॅक्ट फॉर्म बघा, नेम, ईमेल, मेसेज, सेंड. आता नंतर आपल्याला खालचं टूल बार, होम, अबाउट, कॉन्टॅक्ट, प्रायव्हसी हे कसं तयार करता ऑनलाईन ते तुम्हाला मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवणार मित्रांनो.